माझं नाव अर्चना सचिन शहाणे। आज गॅदरिंग मध्ये काय काय झालं कार्यक्रम त्याच्याविषयी थोडी माहिती. आज मी माझा वैयक्तिक अनुभव असं सांगते की आम्ही जी आज पिनाकेश्वर स्कूलची सेमी स्कूल आणि इंग्लिश स्कूल या शाळेची आज आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन घेतलं। त्या स्नेहसंमेलनामध्ये आमच्या टीचरने एक फॅमिली प्रोग्राम आहे असं समजून ह्या प्रोग्राममध्ये जीव रात्र ओतून मुलांकडनं जे डान्सची रिहर्सल आहे ती करून घेतली। तसेच कुठलाच प्रेड मिस न करता अभ्यासही वैयक्तिक घेतला, प्रेडही वैयक्तिक झाले आणि तसंच कोरिओग्राफरने जे डान्स बसवले होते त्या डान्सची त्यांची एक स्टेजमध्ये एक स्टेज करेज वाढवण्यासाठी आम्ही अगोदर शाळेमध्येच प्रॅक्टिस करून घेतली। त्यामुळे आज आमचे विद्यार्थी अतिशय मोठ्या आत्मविश्वासाने स्टेजवर परफॉर्मन्स करू शकले। थीम काय होती मॅडम आजची? आजची थीम जी होती ती ऊर्जा। कुठले कुठले परफॉर्मन्स झाले आज? गेस्ट कोण कोण आले होते आपल्या शाळेमध्ये? आज आम्ही इंग्लिश स्कूलचे श्री आणि सो दोघांना इन्व्हिटेशन दिलं होतं, श्री मगरे सर आणि सो मगरे मॅडम। वार्षिक कार्यक्रम काय काय असतात मॅडम आपल्याकडे? आमच्याकडे सर जे टीचिंग आहे त्या टीचिंग व्यतिरिक्त वर्षामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात। तसंच की आपलं भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाचा किडा नाही किंवा पुस्तकच नॉलेज नाही तर अदर ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक सणा समारंभाचे कार्यक्रम सगळंच त्यांना नॉलेज दिलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्याच्यामध्ये किंवा वैयक्तिक सगळे सण उत्सव साजरे करतो। प्रत्येक सणाचं वैयक्तिक त्या मुलांना जे महत्त्व असतं ते समजून सांगतो। स्पेशली म्हणजे ते फेस्टिवल काय आहे त्याची आम्ही एक काय म्हणतात त्याला ॲक्टिव्ह कृती करून दाखवतो, जसं की रक्षाबंधन म्हणा, दिवाळी म्हणा, होळी म्हणा। या व्यतिरिक्त जे काही दुसरे कार्यक्रम आहेत की 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, या देखील कार्यक्रमामध्ये मुलांना आम्ही स्टेज करेज देतो। त्यांना स्वतःचं मनोगत व्यक्त करण्यासाठी, स्पीच वगैरे देण्यासाठी त्यांच्यामधलं एक करेज वाढवतो। आणि विशेष म्हणजे अदर काही शैक्षणिक सहली वगैरे असतील, सगळ्याच बुद्धिमत्ता विकास होण्यासाठी त्यांना आम्ही शिक्षण देत असतो। जे मुलं स्पोर्ट मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी काही खेळ कुदण्यासाठी आहे का आपल्याकडे? येस आहेत। आम्ही आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट टीचर वगैरे पण आहे। आम्ही आठवड्यातून 2 त्यांनाही इन्व्हिटेशन देत असतो आणि मुलांना आम्ही जे मैदानी खेळ आहेत म्हणा, बैठे खेळ आहेत त्याही खेळाचं नॉलेज देतो। आणि जे विद्यार्थी ऑलराऊंडर आहेत त्यांना त्या खेळाचं परिपूर्ण नॉलेज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही बाहेर देखील घेऊन जातो। काही मुलं गरीब असतात त्यांच्यासाठी बी काही ठीक आहे, त्यासाठी आमचे जे शाळेचे संचालक श्री खैरनार सर आहेत, जे विद्यार्थी गरीब आहेत आणि खरंच अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही फीसमध्ये माफक सवलत देत असतो। आणि असंच नाही, सवलत देऊन देखील ते पॅरेंट्स खूपच गरीब आहेत, भरूच शकत नाहीत, अशा वेळेस आमचे सर त्यांना पूर्ण फीसच एक्सक्यूज करून टाकतात। एखादा विद्यार्थी जर खरंच तो शिक्षणापासून वंचित राहू नये, काही पैशाअभावी जर शिक्षणापासून वंचित राहू नये असं आमच्या सरांना अजिबात आवडत नाही। आणि मग तो खरंच हुशार विद्यार्थी जर असेल आणि पैशाअभावी जर तो शिक्षणापासून दूर लोटला गेला असेल त्याबद्दल सर अजिबात सहमत नाही, ते पूर्ण त्या मुलाची फीस माफच करून टाकतात। आजकाल मुलं जास्त मोबाईलच्या आहारी जाऊ लागले तर काय आव्हान करणार मॅडम? सर जो मोबाईल जो आहे तो शाळेमध्ये विद्यार्थी 6-7 तास असतो आणि 24 तासामध्ये मला असं वाटतं 10-12 तास तो घरी असतो। तर मला असं वाटतं की प्रत्येक घरामधल्या पालकांनी मोबाईल अवॉइड केला पाहिजे। कसं असं बघा, प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा शिवाजी झाला पाहिजे, पण तो शिवाजी घडण्यासाठी त्या आईने आधी जिजामाता झालं पाहिजे ना। आई 4-4 घंटे मोबाईल पाहते, पोरगं कोण नाही बघणार? त्यामुळे आईने आधी मोबाईलचं बॅलन्सच टाकायचं नाही। ठीक आहे ना, मुलांना घडवण्यासाठी मोबाईल नाही बघितला तर आईचं काही लाईफ बनणार नाही। आणि आई वडिलांनी पॅरेंट्सने त्या मुलाला नॉलेज दिलं नाही मोबाईलचं तर ते मुलगा कसं काय मोबाईल वापरू शकतो? आज 3-4 वर्षाची मुलालाच आई म्हणते बेटा तू जेवण कर, जेवण करताना मोबाईल देते आणि तो सरळ मोबाईल खातो। यासाठी मी मुलांना दोष देणार नाही, फर्स्टली ते पॅरेंट्सला देईल। आता तुमचं प्रतिक्रिया देणं चालू होते, त्याच्यातले तुमच्या मनाने सांगा मला काय प्रतिक्रिया होती आता पालकांच्या बाबतीत, सरांच्या बाबतीत? माझी प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्याच ना आता? ऐकली म्हणजे ती शॉर्टकट ऐकली, तुम्ही पूर्ण ऐकायची इच्छा? हा, कोणाच्या बाबतीमध्ये सांगा? चॅनलसाठी आमच्या म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही त्याच्याविषयी। हा, मी प्रथम तुमचा आभार व्यक्त करेल की तुम्ही माझी आज ॲड म्हणून घेतली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। आणि शाळेमधले आमचे संचालक वगैरे सर आहेत त्यांचेही मनापासून आभार की त्यांनी मला इथे संधी दिली बोलायची। आणि विशेष म्हणजे पालकांना मी असं संदेश देईल की पालकांनी स्वतः अगोदर काही आपल्या लाईफवर बंधनं घातले पाहिजे, त्याच्यामुळे ते बंधनं त्यांनी घातले तर ऑटोमॅटिक तुम्हाला रिझल्ट दिसेल समोर। आणि खरंच आहे की त्यांनी स्वतःला बंधनात ठेवलं तर आपला विद्यार्थी घडणारच। थँक्यू। कोणी बोलताय?